नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी एक नाश्त्यासाठी आपण रेसिपी बघतो आहे. इतकी हेल्दी आहे, इतकी टेस्टी आहे ना, खरंच मुलांना तुम्ही अशा पद्धतीने टिफिनमध्येही बनवून देऊ शकता. त्यासाठी काय केलेलं आहे, इथे एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी आपली हळद टाकायची आहे, चिमूटभर एवढी, कारण का जेवढं बेसन वगैरे घ्याल ना त्या हिशोबानेच हे करायचं आहे. त्यानंतर थोडंसं लाल तिखट, तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. विस्करच्या साहाय्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण पहिले ड्राय सगळे हे आहेत ना पदार्थ सगळे आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं एक बॅटर तयार करायचं आहे आपल्याला. थोडंसं एकदम पातळही नाही, एकदम घट्टही नाही, असं बॅटर मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. जास्तही लिक्विडी नको आहे आपल्याला बॅटर. त्याचा डोसा टाईपच आपल्याला बनवायचा आहे. डोसा म्हणा, चिला म्हणा, काही म्हणू शकता याला तुम्ही इथे, पण त्या हिशोबाने बनवायचं आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं आपलं बॅटर व्यवस्थित कुठेही गुठळ्या न राहता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. विस्करच्या साहाय्याने छान मिक्स केलं ना आपण की छान असं बॅटर तयार होतं, कुठेही गुठळ्या वगैरे राहत नाही. त्यानंतर पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनवर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तेल आपण टिश्यूच्या साहाय्याने थोडंसं पुसून घ्यायचं आहे. जास्त ऑइलची पण गरज लागत नाही इथे आणि इतकं छान असं तयार होतं ना आपलं हा नाश्ता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल. आणि हे बॅटर आता आपण एक चमच्याभर घ्यायचं आहे आणि गरम झाल्यावर पॅनवर आपण पसरवायचं आहे. थोडंसं हलक्या हाताने आपण चमच्याच्या साहाय्याने डोसा जसा आपण पसरवतो ना तसं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. त्यासाठी बॅटर बघा, एकदम आपण नीर डोसा वगैरे बनवतो किंवा घावणे पातळ असे बनवतो ना त्या पद्धतीचं बॅटर नाही आहे, थोडंसं मीडियम ह्याच्यामध्येच आहे. छान पसरवून झाल्यानंतर त्याला एका साईडने मस्त असं कुक होऊ द्यायचं आहे. वरतून लागलं असं तुम्ही साईडून थोडंसं तेल सोडू शकता. मी इथे थोडंसं स्पॅच्युलाच्या साहाय्याने थोडंसं अगदी 2 ते 3 ड्रॉप्सच आहेत बघा, थोडंसं तेल तेवढंसं सोडलेलं आहे साईडून वगैरे आणि छान कुक होऊ द्यायचं आहे. आणि नंतर आपण हलक्या हाताने पलटवून घ्यायचं, साईड्स मोकळ्या करायच्या आणि पलटवून घ्यायचं. मस्त असं बघा इझिली पलटला होतो, इझिली छान कुक होतो दोन्ही साईडने. मस्त प्रेस करत करत अशा पद्धतीने आपण सगळे इथे चिले म्हणा किंवा पोळा म्हणा, काही म्हणू शकता, याला तयार करून घ्यायचं. पुढचंही असंच करून घेणार आहे मी. इथे अशाच पद्धतीने पूर्ण बॅटरचं सगळं तयार करून घेतलेलं आहे. पुन्हा त्याच पॅनवर थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि पनीर जे छोटे छोटे क्यूब्समध्ये, अगदी छोटे स्मॉल क्यूब्स असतात ना त्याच्यामध्ये कट करून घेतले होते, ते सगळे पनीरचे पीसेस मी इथे पॅनवर फ्राय करायला ठेवलेले आहेत. पॅनवर टाकताना थोडं म्हणजे पनीर हे केलं ना, कट केलं, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी होतं थोडंसं, तेही पॅनवर पडलेलं आहे. पण त्याचं काहीच प्रॉब्लेम नाही, ते पटकन मस्त असं सुकलंही जातं तेलावर. छान आपलं ते गरम होऊन पाणी सगळं शोषून घेतं व्यवस्थित. त्यावर टाकलेलं आहे थोडंसं मी पेरी पेरी मसाला, मस्त असा तुमच्या आवडीनुसार कोणतेही इथे मसाले वापरू शकता, पण मी इथे पेरी पेरी मसाला वापरला आहे. चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि ऑरेगॅनो टाकणार आहे. आणि अशाच पद्धतीने व्यवस्थित हे करायचं आणि मस्त स्पॅच्युला म्हणा किंवा चमच्या साहाय्याने छान असे पनीरचे पीसेस ना पॅनवर फ्राय करून घ्यायचे आहेत. जेव्हा ते छान थोडेसे फ्राय होतात ना तेव्हा खूप टेस्टी लागतात. हे पनीरचे पीसेस तुम्ही ना पनीर असंच जेवताना वगैरे तोंडी लावण्यासाठी वापरू शकता. इतकं सुंदर लागतं हे पनीर फ्राय. छान मिक्स करते बघा, मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते पनीरमध्ये हलक्या हाताने, जेणेकरून पनीरचं अजून त्याचं स्मॅश नाही करायचं आहे आपल्याला ना पनीर. त्यासाठी क्यूब्स व्यवस्थित राहायला पाहिजे तसेच, पण आणि व्यवस्थित फ्रायही व्हायला पाहिजे. त्यासाठी व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने. अगदी 2-4 मिनटात तयार होतं हे आपलं. आणि त्यानंतर हे मस्त असं तयार झाल्यानंतर थोडंसं आपण थंडवायला ठेवायचं आहे. फक्त थोडंसं चवीनुसार मीठ टाकते इथे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. इथे गॅसची फ्लेम मी बंद केलेले आहेत, कारण का पनीर चांगले फ्राय झालेले आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त नाही करायचं आपल्याला, त्याला चुई नाही करायचं आहे ना, त्याच्यामुळे बस झालं. इथे मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा फक्त व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण का पॅन चांगला गरम आहे ना त्याच्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होणार प्रॉपर असं. आणि ते थोडंसं आपण थंडवायला ठेवायचं आहे. ढवळून वगैरे घ्यायचं व्यवस्थित, मीठ वगैरे सगळीकडे लागलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे मस्त इथे बघा आपलं पनीर फ्राय तयार झालेलं आहे. थंडही झालं आहे. त्याच्यानंतर जे आपलं
बॅटरचं आपण पासून डोसा म्हणा किंवा जे काय म्हणाल तुम्ही ते बनवून घेतलेलं आहे, बॅटरची पोळी वगैरे बेसनच्या बॅटरपासून. त्याच्यावर थोडीशी शेजवान चटणी टाकलेली आहे आणि ती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. मी इथे तुम्हाला 2 पद्धतीत दाखवते. एक तर मी स्क्वेअरमध्येही ट्राय केला तयार म्हणजे करायचं, पण स्क्वेअरमध्ये ना कसं बेसन असल्यामुळे ना ते प्रॉपर असं राहिलं नाही, नंतर ते सुटत गेलं. प्रॉपर स्क्वेअरचा शेप जो असतो ना, आपण जसं आपण कणकेपासून वगैरे बनवायला गेलं तर व्यवस्थित राहतो तो प्रॉपर, पण तसं हे राहिलं नाही, थोडंसं सुटत गेलं. त्याच्यामुळे मी तेही दाखवलेले आहेत 1-2 आणि त्याच्यानंतर मी थोडंसं हाफ म्हणजे टॅकोज वगैरे बनवतात त्याच्यामध्ये तशा पद्धतीनेही थोडंसं दाखवलेलं आहे. आता व्यवस्थित इथे मधोमध थोडंसं फिलिंग टाकायची आहे आणि मी फिलिंग ही थोडीशी जास्तच टाकली ना, त्याच्यामुळे बहुतेक माहिती नाही, पण थोडीशी फिलिंग जरा जास्त झाली त्याच्यामुळे ते प्रॉपर असं शेपमध्ये राहिलं नाही. स्क्वेअरचा जो मला पाहिजे होता, जो पॉकेट्स वगैरे बनवायचं टाईप तसं करत होते ना मी, त्याच्यामध्ये झालं नाही. पण खायला खरंच खूप भन्नाट झालं होतं, खूपच टेस्टी झालं होतं. आता ह्याच्यावरतून मी थोडंसं पनीरचं जे आपण मिश्रण टाकल्यानंतर वरतून मोझरेला चीज टाकलेलं आहे. त्यानंतर मी इथे स्क्वेअरमध्ये असं फोल्ड करायचं होती बघा. अशा पद्धतीने दोन्ही साईडने पहिले थोडंसं फोल्ड करून घ्यायचं, बाकीच्या दोन्ही साईड नंतर फोल्ड करायच्या. आणि मी पॅनवर वगैरे पण व्यवस्थित टाकलं, पण नंतर ते हे बघा राहतच नव्हतं, व्यवस्थित सुटायला लागलं होतं. तुम्ही असंचही रोल वगैरे पण बनवून देऊ शकता, तसंही पुन्हा अजून थोडंसं गरम केला तरीही होईल. पण तसंही नाही राहिलं तर मग आपण मस्त हाफ याच्यामध्ये फोल्डमध्ये आपण व्यवस्थित हे करू शकता. त्यानंतर दोन्ही साईडने छान शेकून घेतलं. त्याच पद्धतीचं मी हाफ फोल्डमध्ये म्हणजे आपलं टॅकोज वगैरे बनवतात तशा पद्धतीचंही शेकून घेतलेलं आहे. आणि हा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे. फक्त स्क्वेअरचा शेप थोडासा गडबडला, पण खायला खरंच खूप टेस्टी होता. कसं वाटलं मग हा रेसिपी? आय होप तुम्हाला आवडलं असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.